मानधन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आमचं मानधन मिळालंच पाहिजे, आमचं मानधन मिळालंच पाहिजे, आमचं मानधन मिळालंच पाहिजे. मानधन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, मानधन आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. धन्यवाद. कोणत्या कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कर्मचारी संघटना यांच्यामार्फत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर आम्ही 1 जून 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत. गेल्या 6 महिन्यापासून आमचे कामाचे थकीत मानधन न मिळाल्यामुळे हा पवित्र आम्ही या ठिकाणी उचललेला आहे. महाराष्ट्र राज्यभरात सर्व जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमच्या पंचायत समिती स्तरावरील सर्व गट संसाधन केंद्रातील पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील कर्मचारी जे की स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन योजनेचा प्रचार आणि प्रसार करत असतात, असे सर्वजण मानधन न मिळाल्यामुळे या बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत. आमचं मानधन शासनानं वेळेवर द्यावं, नियमित मानधन सुरू ठेवावं. तसेच आम्ही गेल्या 16 वर्षापासून या विभागाअंतर्गत काम करत आहोत. ग्रामीण भागातील जनतेला आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत असेल, शुद्ध पाण्याच्या बाबतीत असेल सुविधा पुरवत आहोत. वैयक्तिक शौचालय असन, सार्वजनिक स्वच्छतागृह असन, घनकचरा व्यवस्थापन असन, सांडपाणी व्यवस्थापन असन, प्लास्टिक व्यवस्थापन असन, तसेच मानवी विष्ठा व्यवस्थापन, अशा असंख्य बाबीवर आम्ही काम करत आहोत. गावं हागणदारीमुक्त तसेच उत्कृष्ट मॉडेल करण्याच्या उद्देशानं आम्ही रात्रंदिवस काम करत असून शासनाचे आमचं कुठेतरी दुर्लक्ष आहे. आमचं वेळेवर मानधन न केल्यामुळे आमच्या कुटुंबावर होणार जो ताण आहे किंवा अन्याय आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर औषधोपचारासाठी पैसा उपलब्ध नाही. आईवडिलांची सेवा वृद्धकाळात करण्यासाठी त्यांच्यावर खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसा शिल्लक नाही. आम्हाला ऑफिसला जायला पैसे नाही. मुलींच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे मानधन नसल्यामुळं आम्हाला त्याची हप्ते भरता येत नाही. घर भाडे हे ते वेळेवर भरता येत नाही. अशा अनेक अन्यायामुळं आम्ही वैतागून गेलो आहे. त्यामुळे हा काम बंद आंदोलनाचा पवित्रा आम्ही या ठिकाणी उचलला आहे. एकूण किती कर्मचारी? आम्ही महाराष्ट्रात साधारणतः 615 कर्मचारी आहोत. प्रत्येक तालुक्याला क्लस्टर आणि ब्लॉक असे मिळून औरंगाबाद जिल्ह्यात 15 कर्मचारी सध्या कार्यरत आहोत. आणि तसेच सर्व जिल्हा परिषदाअंतर्गत अशाच पद्धतीचे गट समन्वयक आणि समूह समन्वयक आम्ही या ठिकाणी आहोत. शासनाने आमच्यावर होणार जो अन्याय आहे तो कुठंतरी थांबवावा, आम्हाला शासन सेवेत कायम करावं असे आम्ही आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो. तसेच भाजप सरकारला सुद्धा विनंती करतो. जागतिक लेवलवर जर कुठं देश नंबर 1 बनवायचा असेल तर कंत्राटीकरण बंद करून जे कंत्राटी पद्धतीचे कर्मचारी आहेत त्यांना सेवेत कायम करावं अशी आम्ही आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो. आणि आपल्यामार्फत शासनाला अशी माहिती मिळावी की त्यांनी आमच्या कर्मचाऱ्याचे वेतन वेळेवर द्यावं. काय नाव तुमचं? मी केशवकांत बुलबुले, गट समन्वयक स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती सिल्लोड.